मॅम, काल मला एका स्टुडंटने असं क्वेश्चन विचारलं की जीआरई का द्यायला पाहिजे, कारण त्याच्यात खूप व्होकॅब्युलरी असते आणि वर्बल सेक्शन खूप डिफिकल्ट असतो. ऍक्च्युली ना मला पण क्लासमध्ये खूप वेळा स्टुडंट हा क्वेश्चन विचारतात. पण काय असतं ना, जर स्टुडंट हायर स्टडी स्टेम फील्ड मध्ये प्लॅन करत असेल ना, तर त्यांना जीआरई खूप इम्पॉर्टंट असते. दुसरी गोष्ट म्हणजे ना, स्टेम फील्ड साठी क्वांटचा स्कोर जास्त इम्पॉर्टंट असतो आणि वर्बल आणि अनालिटिकल रायटिंग मध्ये त्यांच्या लॉजिकल स्किलची टेस्ट होते. आता स्टेम फील्डच्या स्टुडंट्सचं काय होतं, ते ऑलरेडी मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड मधून आलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना क्वांटमध्ये ऍक्सेस काही प्रॉब्लेम येत नाही. आणि बाकी फील्डचे जे स्टुडंट्स असतात तर ते थोडंसं कन्सिस्टंट एक प्रॅक्टिस केली किंवा ट्रेनिंग केली की याच्यानंतर त्यांना पण क्वांट इझिली जमायला लागतं. अच्छा, पण मग ते असं विचारतात की जीआरई स्किप का करू शकत नाही जर ती ऑप्शनल आहे. ओके, त्याच्यासाठी माझ्याकडे एक छान उत्तर आहे. जीआरई देण्याचे बरेच फायदे आहेत. आता कंट्रीज लाईक US, कॅनडा, युरोप, बरेच बिझनेस स्कूल आणि लॉ प्रोग्राम त्यांना जीआरई लागते आणि बऱ्याचशा युनिव्हर्सिटी स्वीकार करतात. दुसरं म्हणजे जीआरईचा स्कोर 5 वर्ष व्हॅलिड असतो कम्पेअर्ड टू अदर टेस्ट. आणि GPA ॲव्हरेज असलेल्या स्टुडंटसाठी जीआरईचा स्कोर चांगला असल्यामुळे प्रोफाईल स्ट्रॉंग करण्याची संधी वाढून जाते. अजून चांगला स्कोर असल्यास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फंडिंगचे चान्सेस पण जास्त होऊन जातात. ओके, आणि तो जो ऑप्शनचा पॉईंट तू बोललीस ना, की ऍक्च्युली 2-1 वर्षांपूर्वी जीआरई खरंच ऑप्शनल केली होती युनिव्हर्सिटीजनी. पण जेव्हा युनिव्हर्सिटीच्या लक्षात आलं की जीआरई हा एक ट्रान्सपरंट प्लॅटफॉर्म आहे की स्टुडंट्स इव्हॅल्युएशन करायला, कारण स्टुडंट वेगवेगळ्या कंट्रीमधून आलेले असतात, त्याच्यामुळे आता युनिव्हर्सिटीजने परत जीआरई साठी रिक्वायरमेंट स्टार्ट केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक 2-3 वर्षापूर्वी जीआरई ना 3 आवर्सची एक्झाम होती. मग स्टुडंटला खूप हेक्टिक व्हायचं इतका वेळ टेस्टला बसणं वगैरे. मग आता काय केलं की ती जीआरई शॉर्टर टेस्ट फॉर्मॅट मध्ये आली, ज्याच्यामध्ये 2 आवर्स मध्ये टेस्ट होते. मग स्टुडंटला एक फोकस पण राहतो आणि त्याचं हेल्प त्यांना त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंटसाठी होते. अच्छा, म्हणजे फायनल वर्डिक्ट असं आहे की जीआरई एवढी कठीण नाहीये. राईट गायडन्स, स्मार्ट प्रिपरेशन आणि कन्सिस्टंट प्रॅक्टिस जर केली तर ती क्रॅक करता येऊ शकते. आणि त्यासोबत आपली ASSCची टीम तर आहेच, जिथे त्यांना एक्सपर्ट फॅकल्टी गायडन्स, ऑफिशियल मॉक टेस्ट, स्टडी मटेरियल, मॉक टेस्ट आणि ऍडमिशन पर्यंत संपूर्ण गायडन्स मिळतो स्टुडंटला. So we can say ASSC always standing alongside the candidates in every step of their journey.